भैयाचा दारुगड 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 दारुगड भैयाचा दारुगड भैयाचा दारुगड दारुगड भैयाचा दारुगड भैयाचा दारुगड भैयाचा दारुगड भैयाचा दारुगड भैयाचा दारुगड भैयाचा गोंधळी गोंधळी आम्ही अमृती गोंधळी 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 आम्ही गोंधळी 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 आम्ही अमृती गोंधळी 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 आम्ही गोंधळी 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 न आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही अमृती गोंधळी बोला बोला दारुगड भैयाचा दारुगड भैयाचा दारुगड भैयाचा आई तुझा भवानी दारुगड बोला तुझी महालक्ष्मी दारुगड हे बये दारुगड आणि आवाज झाला आणि बयेनं दारू घडलं बयेनं दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये बयेनं दारू घडलं आवाज बयेनं दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर हे दादा औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। ए भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल आणि भगव्याला नमन करावं लागेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये आई साहेब चितावना दिवस केले आणि मग दिवस जवळ आला। छत्रपती शिवाजीराजे पोटात होते। फाल्गुन महिन्याची तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला, आयुष्यभर जो जीवाशी खेळेल पण या रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला। किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बालकृष्ण नंदा घरी आनंद द्या नरनारी। राज्य जन्माला आली आणि महाराष्ट्राला एक वेगळं वैभव निर्माण झालं।